एजी स्पोर्ट निंबोली संघ फलंदाज पाठवायचे आहेत विनाविलंब. चला मॅचला सुरुवात करायची. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, मॅचला सुरुवात करायची. एजी स्पोर्ट निंबवली विपक्षात जय बजरंग कारिवली असा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या रजनीतील शेवटचा सामना. ओर टू कॉम्बॉक्स. आपण आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ जिडके रोहनजी पाटील. धन्यवाद सुनील पाटील. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 ची ही स्पर्धा. पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या रजनीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज विजय गुळवी आणि साईनाथ गुळवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार भारत पाटील. पहिला चेंडू फटका फसलाय. चंदन नाईक चेंडूचा पाठलाग करताय, झेल पकडला जाईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. वॉड कॅच. चला नवीन फलंदाज आपण त्वरित यायचा आहे विना विलंब, वेळ न दवडता. 2:17 आपण पाहतोय. भारतीय प्रमाण वेळ आपल्याला हे पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिली तर अद्यापही एकही धाव जोडली गेली नाही. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. अगदी स्वस्तात डगआउटच्या आश्रयामधला इथून मात्र विजय गुळवी यांना पाठवण्यात आलेला आहे. एक चांगला झेल इथून मात्र पकडला गेलाय. नवीन फलंदाज सुनील गुळवी यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि एकंदर जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण भूमिका इथून मात्र सुनील गुळवी यांनी मागच्या सामन्यामध्ये जी बजावली होती तीच भूमिका या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का, याकडे निश्चितपणानं बघितलं जाईल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती भारत पाटील यांचा पुढचा चेंडू राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. अगदीच यष्ट्यांच्या किंचित जवळून चेंडू मात्र निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय. चंदन नाईक यांना यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र सजवलं जात आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण विचार केला, पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदर 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत ही चेंडू मात्र वाईट आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा चेंडूची हाताळणी करावी लागेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 1 या अंकावरती जाऊन पोहोचताना धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. अवांतर धावेने इथून मात्र अकाउंट ओपन झालंय एजी स्पोर्ट निंबवली या संघाचं आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितपणानं जय बजरंग कारिवली संघ सुद्धा त्याच अटॅकिंग मोडमध्ये इथून मात्र खेळ दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू डॉट बॉल. एक बलाढ्य फलंदाजाविरुद्ध भारत पाटील यांची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दक्ष पद्धतीने सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. आणि आता मात्र फलंदाज साईनाथ गुळवी आणि सुनील गुळवी दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत.
चेंडू का निर्धाव हाताळले जातात, कशा रीतीने धावा जमवणं या सामन्यामध्ये कितपत महत्त्वाचं आहे आणि या सामन्याची महत्त्वता काय आहे. यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलंय, धावचीची संधी आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच चेंडूला योग्यरित्या जरूर गॅदर करता आला नाही. तत्पूर्वी एक धाव जोडली गेली. सन्माननीय नीलमजी नाईक व बबनजी पाटील यांच्या वतीने 40+ अध्यक्ष चषक 2025 करता चेंडू व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्या दोन्ही मान्यवरांचा महानुभावांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. 2 धावा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत आणि निर्णयाला साजेशी कामगिरी इथून मात्र पाहायला मिळते. जय बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. प्लेयर ऑफ द नाईट निश्चितप्रमाणे पहिल्या रजनीमध्ये जो खेळाडूने चांगला खेळ केला असेल त्या खेळाडूला निश्चितप्रमाणे रवींद्र तरेसर यांच्या वतीने आपण पाहतोय एक चांगला किताब, आकर्षक भेटवस्तू इथून मात्र दिली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक 3 या अंकावरती जाऊन पोहोचताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची अजूनही समाप्ती होणं बाकी आहे. गोलंदाज भारत पाटील यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पण आतापर्यंत जर विचार केला तर 2 वाईट चेंडूची हाताळणी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. षटकातील अखेरचा चेंडू, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही, पण निश्चितपणानं प्लेड ऑन. फलंदाज बाद साईनाथ गुळवी बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. नेता आमचा हाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कालिकामाता कालवार संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा टेमघरपाडा संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. बाळाशीठ प्रतिष्ठान भिनार आणि जय हनुमान गोवी. त्यानंतर ओमसाई पिसे मातोश्री जो चाविंद्र संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि गुरुदत्त मानकोली आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघांचं उद्याचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी गोलंदाज संजय पाटील यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख कॉलिंग. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ते फलकावरती एकंदर 5 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती संजय पाटील यांना आपण पाहतोय. 5 धावा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र सुनील गुळवी याच्या बॅटमधनं इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. 6 धावा, षटकार. मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 11 या अंकावरती. कृपया चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. वेळ कृपया दौडू नका, याची आपण नोंद घ्या.
11 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि निश्चितप्रमाणे या सामन्यातील विजेता संघ टॉप 5 मध्ये निश्चितपणानं जाऊन पोहोचेल आणि निश्चित एक ट्रॉफीचा मानकरी जरूर राहील. तो कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळेल. आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ दी सिरीज करता बाईक आपल्याला पाहायला मिळते. कोण त्याचा हकदार होईल, विजेता होईल याचं उत्तर आपल्याला ठीक दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी याचं उत्तर मिळेल. गोलंदाज संजय पाटील यांची पुढची चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूची हाताळणी इथून मात्र केली जाईल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर एक मोठा फटका जरूर आलाय आणि एक बलाढ्य फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करायची आहे. तो निश्चितप्रमाणे मानस कशा रीतीने पूर्ण केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळलाय, दोन्ही गाड्या एका रुळावरती. फलंदाज बाद होईल का याकडे प्रश्नचिन्ह, पण अगदीच सहज सोयीस्कर सोपस्कररित्या फलंदाज पुन्हा एकदा क्रीजमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विनोद. दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का, तो मात्र प्रश्न आता मात्र सुनील गुळवी याची विचारपूस करतायत आणि विचार विनिमय करतायत की येणाऱ्या वेळेमध्ये चांगली फलंदाजी होणं संघाकरता बंधनकारक आहे आणि तीच फलंदाजी येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल का याकडे निश्चितप्रमाणे लक्ष दिलं जाईल. संजय पाटील यांची सुरेख गोलंदाजी आहे, चांगलं व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे आणि त्याचा वापर ते अचूकरित्या इथून मात्र साकारताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहे, विकेटचं पतन, फलंदाज बाद. दादा आमचा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. त्यामध्ये जर आपण विचार केला तर षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती संजय पाटील सुरेखरित्या गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन चांगला आहे आणि तेच व्हेरिएशन मात्र खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जय बजरंग कारिवली संघाकरता या षटकाचं पृथक्करण सादर केलं जाईल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय, गोड आवाज ऐकायला मिळतो, चेंडू निघून चालाय तो मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नीलम नाईक यांना आपण पाहतोय. यांच्या वतीने या स्पर्धेकरता जे आपल्याला चेंडू व्यवस्था पुरस्कृत करण्यात आलेली आहे त्यांचे सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. बबनजी पाटील 40+ अध्यक्ष चषक 2025 करता या 2 महानुभावांनी चेंडू व्यवस्था आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय आणि अगदीच स्ट्राईक मात्र आपल्याकडे कायम ठेवलेली आहे. फलंदाज सुनील गुळवी यांनी एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. ते मात्र 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 14 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ, धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणला जाईल तर विनंती असेल जय बजरंग कारिवली संघ पुढचा गोलंदाज त्वरित बॉलिंग मार्कवरती यायचा आहे विना विलंब. वेळ मात्र अतिरिक्त खर्च करायचा नाहीये, याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे, महत्त्वाचं आहे. पहिली रजनी 40+ अध्यक्ष चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमान आयोजनाने आपल्याला ही स्पर्धा साकार आणि संपन्न होताना पाहायला मिळते. अध्यक्ष संदेजी वखारे आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेकरता
अगदीच मागील 1 महिन्यापासून या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि स्वप्न सत्यात उतरताना साकार होताना हे पाहायला मिळत आहे. गोलंदाज संदीप पाटील यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळला जाईल. फलंदाज सामना करतोय सुनील गुळवी. या फलंदाजाकडनं इजिस्पोर्ट निंबोली संघाला अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची आणि तीच अपेक्षेची पूर्तता पूर्ण होईल का याकडे निश्चितपणानं पाहिलं जाईल. जोरदार प्रहार, गोड आवाज, चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या 15 या अंकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाज संदीप पाटील यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलंय. त्यांच्यावरती परिपूर्ण पद्धतीने इथून मात्र विश्वास दाखवला गेलाय आणि पंच सुनीलजी म्हात्रे यांनी आपलं बोट आकाशात उंचावलंय. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. फलंदाज राम यांना डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. फलंदाज बाद. अभिमान वाटे अध्यक्ष किंग ग्रुप संदेश वखारेचा. या मात्र भरपूर संघाने इथून मात्र या स्पर्धेला खेळण्याकरता आपला सराव पुन्हा एकदा जोमाने सुरू केला आणि त्याचं प्रात्यक्षिक फलस्वरूप इथून मात्र जर आपण पाहिलं तर या मातीच्या खेळपट्टीवरती खेळताना सर्व संघ जिगरीने प्रयत्न करत आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकंदर 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती संदीप पाटील याला आपण पाहतोय. फार एंडकडनं गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सन्मान जरूर दिला गेलाय. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय. एकच धाव मिळेल. सुनील गुळवी पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि ब्लास्टिंग फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का याकडे एजी स्पोर्ट निंबोली संघाचे सर्व खेळाडू आतुरतेने पाहत आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक जोडला गेलाय 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर फक्त एकेरी धावांचं योगदान मात्र फलंदाजाने दिलंय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही मात्र नम्रतेची विनंती आहे. आयोजकांच्या वतीने सूचना केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती संदीप पाटील टू सुनील गुळवी. यावेळेस मात्र गती परिवर्तन, अचूक टप्प्यावरती चेंडूची हाताळणी आणि व्हेरिएशन काय आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवताना आपण पाहतोय संदीप पाटील याला. दक्ष पद्धतीने अचूक टप्प्यावरचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार झालाय. निघून चाललाय चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव जोडली जाईल. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय 17 या अंकावरती. क्रिकेटमधला दुसरा अशुभ असा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळला जाईल गोलंदाज संदीप पाटील यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. रवी गुळवी आणि प्रथमेश पाटील यांची टीम इथून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्याकरता सज्ज आहे. एक धाव जोडली जाईल का, पण मात्र नाही. एकही धाव जोडली गेलेली नाहीये. सुनील गुळवी यांनी स्ट्राईक मात्र आपल्याकडे एक कायम ठेवलेली आहे. पण सुनील गुळवी हे अस्त्र रोखण्याकरता कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल हे मात्र पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज
बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग कारिवली संघ वेळेच्या बाबतीत मात्र अचूकरित्या आतापर्यंत सहकार्य केलंय आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजाने जर मात्र या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तर हे षटक मात्र कारिवली संघाकरता खूप निर्णायक असणार आहे. कारण की अंतिम षटकामध्ये जेवढ्या धावा खर्च केल्या जातात त्याच धावा इथून मात्र निर्णायक ठरतात. दुसऱ्या इनिंगमध्ये नाणेफेक जिंकून प्रथमतः आमंत्रित केलं फलंदाजी करण्याकरता एजी स्पोर्ट निंबोली संघाला. स्कोर धावसंख्या आहे फलकावरती 17 धावा. गोलंदाज कुंदन पाटील राईट आर्म विकेट. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. कोणतीही धाव मात्र जोडली जात नाहीये. यस रोहन पाटील धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये त्या ठिकाणावर ना. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे सुनील गुलवीने, मात्र ती का ठेवली आहे याला दाखवावं लागेल. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्यांचा प्रयास जरूर होईल यात शंका नाहीये. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास फलंदाज सुनील गुळवी यांना सिद्ध करावा लागेल. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 19 या अंकावरती. संजय पाटीलची ही चुकी आपण पाहतोय आणि संजय पाटील त्या ठिकाणी असताना मात्र अगदी साधा सरळ सोपा झेल ड्रॉप झालाय. आणि झेल कोणाचा सोडलाय तर सुनील गुळवी यांचा झेल सोडलाय. नक्कीच, आणि हे किती महाग पडेल आपल्याला पाहावं लागेल, कारण 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कुंदन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्मवरती विकेट. पुढचा चेंडू फुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार. मागच्या बॉलवर कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आला हा सुनील गुलबीच्या बाद मधून षटकार. नक्कीच क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण पाहिलंय की एखाद्या फलंदाजाचा झेल ड्रॉप होतो आणि त्यानंतर तो फलंदाज मात्र ते भरपूर वेळा पाहिलंय. तसंच काही पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? एकतर ठोकलाय, मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचे लक्ष असेल टीम कारिवली समोर हे मात्र तुम्हाला या 3 बॉल नंतर समजेल. परंतु चांगला फटका, अगदी संजीवनी देणारा टीम निंबावलीसाठी हा फटका आपण पाहतोय. षटकार आलाय सुनील गुलबीच्या बाद मधून. नवसंजीवनी पाहायला मिळते या षटकाराच्या मदतीनं आणि धावसंख्या सिल्वर जुबली 25 या आकड्यामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबवली संघाची. फलंदाज अनंता आणि सुनील गुळवी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आत्मविश्वास कशा रीतीने सिद्ध करावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुनील गुळवी इथून मात्र सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज कुंदन पाटील यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी आणि इथून मात्र झेलला समाप्त केलं जाईल आणि पूर्णविराम लागतोय खेळीला. सुनील गुळवी यांच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. यस संदीप पाटील हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, भरपूर चांगला जज केला. त्यानंतर मात्र हे कॅच कंप्लीट केली. आतापर्यंत 3 झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. अतिशय सुरेख झेल. नक्कीच झेल ड्रॉप नंतर षटकार आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा झेल आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची विकेट मिळाली आहे टीम कारिवलीसाठी. सुनील गुलबी बॅक टू द डगआउट. या विकेटची महत्वता किती होती त्या क्षेत्ररक्षकाने जाणलं आणि झेल मात्र सुरेखरित्या इथून मात्र समाप्त केला गेलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन आपण पाहतोय. नवीन फलंदाज प्रेमनाथ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की क्रिकेटचा बदललेला नियम आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा फलंदाज झेल बाद होतात तेव्हा मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजाला फलंदाजी करण्याची मात्र संधी दिली जाते. क्रिकेटचा हा बदललेला नियम 2018च्या 17 पासून या नियमाची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज तयार कुंदन पाटील. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथून मात्र जर आपण पाहिलं चंदन नाईक यांनी सुरेखरित्या एक चातुर्य वापरलं. 40+ अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 4 यष्ट्यांचा वापर केलाय. नक्कीच आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अगदी जबरदस्त भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. चंदन नाईकच्या माध्यमातून यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच रुल्लावर. अपघात, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नक्कीच रोहन पाटील यष्टीरक्षका संदर्भात चर्चा चालू होती आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक हे पारितोषिक देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उत्कृष्ट झेल, त्यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, चौकार नंबर 1, चौकार नंबर 50, चौकार नंबर 100, त्यानंतर षटकार नंबर 1, षटकार नंबर 50, षटकार नंबर 100, असे भरपूर सारे पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांची समाप्ती. यस रोहन पाटील. धावसंख्या आहे फलकावरती 26 धावा आणि जिंकण्याकरता 27 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जय बजरंग कारिवली संघाला टॉप 5 मध्ये पोहोचण्याकरता. आणि निश्चितपणानं टॉप 5 मध्ये कोणता संघ पोहोचेल याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये मिळेल. आणि या दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल सुनील पाटील, व्हॉइस ऑफ पिळंजे यांच्या आवाजातून. थँक्यू व्हेरी मच रोहनजी पाटील. यस इनफ टोटल पाहायला मिळत नाहीये धावफलकावर, कारण समोर कारिवली सारखा एक तगडा संघ असताना मात्र टीम निंबावलीला अगदी कमी धावांवर रोखला गेला. चला टीम निंबावलीचे कॅप्टन सीताराम दादा गुलबी लवकरात लवकर आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण करूया मॅचला या ठिकाणावरून सुरुवात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. टीम कारिवलीचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. (27) 27 धावांचे एक माफक लक्ष या ठिकाणावरनं पाहायला मिळत आहे आणि या 27 धावांचा पाठलाग टीम कारिवलीच्या बाजूने कशा प्रकारे केला जाईल आपण पाहूया. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नीलम नाईक विथ संदीप एम पाटील. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला एजी स्पोर्ट निंबावली टीमच्या बाजूने गोलंदाज विजय गुलबी पाहायला मिळतोय. अगदी महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी सुनील पाटील, कारण या ठिकाणावरनं तुम्ही जर जिंकलात तर एक बक्षीस जे आहे ना ते तुम्हाला जरूर मिळेल, परंतु या ठिकाणावरनं तुम्ही जर हरलात तर मात्र तुम्हाला शांत जावं लागेल. अगदी बरोबरच महत्त्वपूर्ण सामना आहे, परंतु पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 26 धावाच फलकावर जोडता आल्यात एजी स्पोर्ट निंबवली टीमला. 27चं टार्गेट जरूर समोर आहे कारिवली टीम समोर, परंतु चांगली गोलंदाजी केली तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येऊ शकतोय. नक्कीच त्यासाठी मात्र प्रत्येक गोलंदाजाला जी गोलंदाजी आहे ना ती अगदी मॅजिकल करावी लागेल. अचूक टप्पाची गोलंदाजी या ठिकाणावरनं दाखवावी लागेल. टीम निंबावलीचे गोलंदाज देखील चांगले आहेत.
परंतु संदेश जर आपण कारिवली टीमचा विचार केला तर पहिल्या 2 मॅचमध्ये चांगली फलंदाजी राहिली, त्याच्या जोरावर मात्र सामना जिंकलाय. या मॅचमध्ये आता मात्र समीकरण साधं सोपं आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. तुमच्या मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र तुम्हाला करावा लागतोय. यस, चला मॅचला आपण सुरुवात करा. 27 धावांचे लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल खाली क्षेत्र निवडलंय त्या ठिकाणी. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतोय हा चौकार. 4 धावा. चौकार आलाय. या ज्या चेंडूवर चौकार मारलाय ते चेंडू जे आहेत ना, या स्पर्धेसाठी नीलम नाईक यांनी स्पॉन्सर केल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बल्याचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. अगदी सुनील पाटील, एखादा कार्यक्रम एखादी स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. आणि नक्कीच या ठिकाणावरनं सन्माननीय बबनजी पाटील आणि नीलमजी नाईक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बॉलची व्यवस्था झाली आहे. अगदी बरोबर, चेंडूची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली. यावेळेस ऑन साईडला चेंडूला ढकललं होतं. 1 धाव जरूर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नॉस्टॅक एंड कडून होत होता, नकारले गेलं संदीप पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच दुसरीसाठी नीलम नाईक इंटरेस्टेड होते त्या ठिकाणी, परंतु संदीप नकार देतोय. गोलंदाज तयार. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस क्षेत्रक्षामध्ये झाली चुकी. दरम्यान धाबा किती मिळत आहेत? धावा मिळाल्या 2. 2च्या बढतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 7 अंकावर धावफलक. एकंदरीत आतापर्यंत आपण चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर 7 धावा पाहायला मिळत आहेत. अर्थातच सुरुवात चांगली झाली आहे, कारण लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त 27 आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. समोर असतील संदीप पाटील. यावेळेस ऑन साइडला चेंडूला सरळ फेकून दिलाय, आउट ऑफ द पार. हा येतोय धमाका ब्लास्ट. संदीप पाटीलचा षटकार 6. Yes, तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमारेषा पार. 6 धावा. संदीप पाटीलला तुम्ही जर या प्रकारचे बॉल हाताळाल ना तर मात्र तुम्हाला रात्रभर मारत बसेल. अगदी बरोबरच, पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि तोच खेळाडू संदीप पाटील मात्र आपली कमाल धमाल मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 13 या अंकावर 27 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग कारिवली टीम. यस, बेस्ट प्लेअर ऑफ द नाईट समोर आपण पाहतोय संदीपला. या बलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल जातोय जातोय जातोय, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करते त्या ठिकाणी. चुकीला माफी नाहीये, बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. आला समाज झबल फायनल आहे संदीप पाटील, परंतु त्यासाठी तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी व्हिजिट द्यावी लागेल, कारण ते पारितोषिक जे आहे ना त्या अंतिम दिवसांमध्ये या ठिकाणी दिलं जाईल. एक अशी भेटवस्तू
जी पाहताच नक्कीच तुम्हाला आनंद होईल. जी भेटवस्तू आम्हाला सन्माननीय महाराष्ट्राचा महागायक रवींद्र तरे सरांनी स्पॉन्सर केली आहे. संदीप पाटीलचा जर विचार केला तर अगदी मी त्यांना सिरीज किंग हे नाव दिलंय आणि ते का दिलंय हे त्यांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये दाखवलंय. परंतु चालू हंगामाचा विचार केला ना तर कुठेतरी परफॉर्मन्स जे आहे ते होत नव्हतं. परंतु संदीप पाटील यांच्यासोबत आम्ही रात्रीच चर्चा केली की संपूर्ण वर्षभरात जे परफॉर्मन्स झालं नाही आहे ते जर तू या स्पर्धेत जर करून दाखवला तर ती काट कसर जी आहे ना ती कंप्लीट होईल पूर्ण वर्षभराची आणि करतोय त्या ठिकाणावर ना. अगदी बरोबर जे सांगितलं होतं ते मात्र पूर्ण करत असताना संदीप पाटील आपण पाहतोय यावेळेस ऑन साईटला चेंडूला पाठवलं गेलंय एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18 या अंकावर. यस 18 धावा अर्थातच अगदी विजयापासून जवळ आहेत कारेवली संघ. षटकातील पुढचा बॉल या बल्याचा बॉल वाडा बॉल अतिशय सुब्रेक चेंडू बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी विनोदच्या माध्यमातून बॉल निर्धाव. चांगल्या चेंडूची हाताळणी केली गेली संदीप पाटीलच्या विरोधामध्ये. तुम्हाला चांगल्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर वळण घेत असताना बाकीचं काम यष्टीरक्षक भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यस फिंगर रोल केल्या होत्या. बॉल मात्र पडल्यानंतर बाहेर वळतोय. अर्थातच लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. जरूर तगडा फलंदाज समोर असताना विनोद स्वतःला सिद्ध करतोय. सांगतोय हे काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसेल संदीप तुझ्यासाठी. हा फेकलाय तिसरा निर्धाव चेंडू. वाडा बॉलिंग. अगदीच बरोबर. ज्या पद्धतीने पाहिलं तर लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत संदीप पाटीलच्या विरोधामध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ संदीप पाटीलचा राहिलाय. यावेळेस ऑन साईटला चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. हा येतोय धमाका ब्लास्ट संदीप पाटीलचा षटकार 6. Yes, दूर दूर मारेगा साला झुकेगा नाही. काय कपलातून फटका पाहायला मिळतोय. 2023 आणि 2024 मध्ये प्लेयर ऑफ द इयर का ठरला होता संदीप या ठिकाणावर पुन्हा एकदा सिद्ध करतोय. कमालीचा फटका. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका फसलाय. अनंत गुलवी बॉल घाली. यस अतिशय सुरेख झेल आणि अखेर मिळते ती विकेट. च्या विकेटची आवश्यकता होती. संदीप पाटील बॅक टू द डगआउट. हाय वन मॅन बनलाय शान जनतेचा सरदार. हाय बलिदान बनलंय शान जनतेचा सरदार. सार जनतेचा सरदार. नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर. नेता आमचा आहे दमदार ना रुपेश दादा. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणावर विजयासाठी. एका चषकाचा हकदार बनण्यासाठी या ठिकाणावर फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे टीम कारिवलीला. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच आम्हाला सोमनाथ मोरे यांची देखील चांगली साथ मिळाली आहे आणि येणाऱ्या काळात सोमनाथ यांच्या माध्यमातून DPL दुगाड प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळणार आहे. फक्त आणि फक्त 3 धावा बाकी आहेत या ठिकाणावर विजयासाठी. जय बजरंग कारेवली संघाने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला या स्पर्धेमध्ये देखील. पुढचा बॉल या बल्याचा बॉल आडवा बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचल्या त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. यस प्रतीक्षा थोडी अजून करावी लागेल तुम्हाला. सिंगल आली आहे टीम कारिवलीसाठी. काय कमालीचं परफॉर्मन्स या संपूर्ण रजनीमध्ये पाहायला मिळालं. अगदी गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅट जे आहेत ना त्यामध्ये चांगली कामगिरी टीम कारिवलीच्या बाजूने आपण पाहिली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर त्यांच्या बाजूने झाली आहे. पुढचा बॉल या बॉलेस गिल्ला. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार ही फलंदाजी आपण पाहतोय. सिंगल सोबतच स्कोर इज लेवल
बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त एका धाबायची आवश्यकता आजच्या रजनीतून क्वालिफाय होण्यासाठी टीम जय बजरंग कारिवलीसाठी. गोलंदाज तयार. एके धाबीची आवश्यकता विजयाकरिता. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. एक पाऊल दूर विजयापासून जय बजरंग कारिवली टीम. चांगला खेळ राहिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये. एके धाबीची आवश्यकता विजयाकरिता. यावेळेस इनफिल्डच्या वरना चेंडू सरळ निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय विजयाचा चौकार. अभिनंदन जय बजरंग कारिवली टीम. हार्ड लक टू एजी स्पोर्ट निंबवली. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजक वतीनं आपला खूप खूप आभार.